78व्या स्वातंत्र्य दिनाच्या चोपडा तालुक्यातील सर्व वन्यजीव व निसर्गप्रेमींना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री बी.के. थोरात, वनपरिक्षेत्र अधिकारी, यावल वन विभाग चोपडा। चोपडा रेंज मधील सर्व कर्मचारी वृंद, यावल वन विभाग चोपडा, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव। नमस्कार, मी साक्षी पांचाळ, न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत पुण्यात घडलेल्या दिवसभरातील 10 महत्त्वाच्या घडामोडी। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून आपल्या पद्धतीने रणनीती आखण्यात येते। अशातच आज अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा पुण्यात येऊन धडकली आहे। या यात्रेदरम्यान अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। सुरुवातीला आम्ही वेगवेगळ्या तालुक्यात यात्रा घेऊन जात असून जनसन्मान यात्रेला लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय। आज स्वातंत्र्य दिनी महात्मा ज्योतिराव आणि सावित्रीबाईच्या स्मारकासाठी भिडेवाड्याचा प्लॅन सुरू करण्यात आलाय। आज ताबडतोब काम सुरू झालं असून मनपाने सांगितलं असून त्यासाठी तत्काळ निधी देण्यात येईल अशी माहिती अजित पवार यांनी माध्यमांना दिली आहे। इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाला मी पहिल्यांदा स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो। आम्ही सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा सुरू केलेली आहे। यात्रा नाशिकपासून सुरू झाली, काही नगर जिल्ह्यातला कोपरगाव, त्याच्यानंतर कोल्हापूर, अशा वेगवेगळ्या जळगाव, चांमनेर, अशा वेगवेगळ्या तालुक्यामध्ये आम्ही जातोय। आज स्वातंत्र्य दिन आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, प्रथेप्रमाणे राज्यपाल महोदय आपल्या पुण्यामध्ये स्वातंत्र्य दिनाचं झेंडावंदन करत असतात आणि पालकमंत्री म्हणून प्रोटोकॉलप्रमाणे त्यांच्या झेंडावंदनाला उपस्थित राहणं माझं कर्तव्य आहे। त्या पद्धतीनं मी तिथं थांबलो होतो। झेंडावंदन झाल्यानंतर भिडेवाडाच्या बद्दल बरेच वर्ष चर्चा चाललेली, आता त्याचा प्लॅन आणि सगळ्या गोष्टी फायनल केलेल्या आहेत। सुप्रीम कोर्टाचा निकाल लागलाय, मी त्यांना ताबडतोब काम सुरू करा म्हणून सांगितलेलं आहे। आमचा प्रयत्न आहे की वरिष्ठांना बोलावून त्याचं पायाभरणी करायची, परंतु तोपर्यंत काम काही थांबवून द्यायचं नाही। हे झालं भिडेवाड्याच्या संदर्भामध्ये। आणि पलीकडे देखील एक चांगलं स्मारक सावित्रीबाई फुल्यांचं, महात्मा ज्योतिराव फुल्यांच्याबद्दल मागे मी ज्यावेळेस पाहणी केलेली होती त्यावेळेस असं ठरलेलं होतं, लहुजी वस्ताद साळवेंचं जसं जागेचा जबाबदारी सरकारने स्वीकारली आणि स्मारक उभं करण्याची जबाबदारी कॉर्पोरेशन स्वीकारली, तसं इथली जबाबदारी जागेची सरकारने स्वीकारलेली आहे। त्याला कालच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद केलेली आहे, निधी मी पाठवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण त्या सगळ्या लोकांचं स्थलांतर केल्यानंतर तिथं काम सुरू करणार आहे। पुण्यातील सारसबाग येथून निघालेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचा हडपसर येथे समारोप झालाय। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी आपल्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करून घेतलंय। यात्रेत पुण्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतलाय। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून बारामतीसाठी जय पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। पक्षाच्या समितीचे तसेच कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर जय पवारांना विधानसभेत उभं करू असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना मांडलं असून यावर प्रतिक्रिया देताना पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी अजितदादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, अजितदादा मुख्यमंत्री झालेलं आम्हाला बघायचं असं मत त्यांनी व्यक्त केलंय। एक लक्षात घ्या, माननीय अजितदादा हे तरुणांना संधी देत आहेत ही वृत्ती त्यांची दिसून आली, परंतु अजितदादा जे म्हणले की मी निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही, तर आम्ही तसं होऊन देणार नाही। आम्हाला अजितदादा हे मुख्यमंत्री झालेले बघायचे आहेत। त्याच्यामुळे हा दादांचा मोठेपणा आहे की बाबा मला निवडणूक लढवण्याची इच्छा नाही, परंतु जर बारामतीतनं सांगितलं तर मी जय पवार यांना निवडणूक लढायला संधी देईल हे बोलले जरी असले
तरी यातनं दोन गोष्टी तुम्हाला लगेच लक्षात येतील. आम्ही अजितदादांना निवडणूक लढून देणार नाही असं होऊ देणार नाही. अजितदादा हे आमचे भावी मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्रातल्या माता भगिनींचं सक्षम नेतृत्व आहे आणि राहिला तरुणांना संधी देण्याची वृत्ती ती दादांकडे आहे. इतरांसारखे नाहीयेत. मीच माझ्याशिवाय कोणी नाही ही दादांची वृत्ती नाहीये आणि दादा हे तरुणांना तरुणींना माता भगिनींना संधी देतात याच्यावरनं सिद्ध होतंय. संपूर्ण देशात 78वा स्वातंत्र्य दिवस अतिशय उत्साहात साजरा होतोय. अशातच पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आज वाघोलीकर एकत्र आले असून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे न्याय मागितलाय. अजितदादा पवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री असून त्यांनी आमचं पालकत्व स्वीकारून आम्हाला आमच्या जमिनी किंवा आमचे पैसे परत द्यावे अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आंदोलनकर्त्यांनी केली आहे. नेमक्या वाघोलीकरांच्या काय मागण्या आहेत ते पाहूयात. आज संपूर्ण भारतामध्ये 78वा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा होतोय आणि आता आपण पुण्यामध्ये आहोत. पुण्याच्या कॉन्सुलिंग हॉलच्या आपण बाहेर आहोत आणि पुण्यामध्ये वाघोलीकर आता ऐन 15 ऑगस्टच्या दिवशी रस्त्यावरती उतरलेत. एकंदरीत त्यांच्या काय मागण्या, एकंदरीत तुमचं काय प्रकरण आहे, काय सांगाल, काय पहिली प्रतिक्रिया? नमस्कार. आज 15 ऑगस्ट आहे आणि अजितदादा पवार ह्या ठिकाणी आलेले आहे. त्यांनी आमचं पालकत्व स्वीकारावं अशी त्यांना आम्ही विनंती करतो आहोत. 2016ला सुप्रीम कोर्टाने वाघोलीतील 400 ते 428 गट ही जी जागा होती ती जागा विक्रीस मनाई केली असं पत्र त्यांनी कलेक्टर ऑफिसला दिलं होतं. कलेक्टर ऑफिसने ते पत्र खाली दिलंच नाही. गेली 7 वर्ष आणि ते पत्र दिलं 2023ला. पण आमची खरेदी 2022ला झाली. त्यात आमची काय चूक? त्याच्यावर कोणत्या प्रकारचा सर्च रिपोर्टमध्ये नाव नव्हतं, कोणताही बोजा नव्हता, लाल शेरा नव्हता. जागा विकत घेतल्यानंतर इथले अधिकारी म्हणजे आमच्याकडून महसूल घेतला आणि त्याच्यानंतर म्हणतात की जागा विक्रीस मनाई आहे. विकल्यानंतर त्यामुळं काय झालं, वाघोलीतील 500 कुटुंबाची फसवणूक झाली. 70 ते 80 कोटीची फसवणूक झालेली आहे आणि आता आम्हाला सरकार न्याय देत नाही, डेव्हलपर पैसे देत नाहीत, ओनर म्हणतात आम्हाला माहीत नाही आणि परिणामी आमची फसवणूक झाली. पालकमंत्र्यांना आम्ही एक विनंती करतो, एक तर आमची जागा तरी आम्हाला वापस द्या किंवा आम्हाला पैसे तरी वापस द्या. हा बघा, हा फोटो आहे सांगलीकर यांचा. ही जागा मालक आहेत. अजून फोटो आहेत. उत्तम चंदानी आहेत, तोंडीबा पाटील आहेत, इथले काही स्थानिक पुढारी आहेत आणि काही डेव्हलपर आहेत. अशा लोकांनी जागा सर्रास विकतात. बरं, 2016चा आदेश आता यांनी काढला, त्याच्यानंतरही जागा विक्री चालू आहे. म्हणजे इथला आदेश किंवा इथला गव्हर्नमेंट फक्त पैसे महसूल गोळा करते की काय बेकायदेशीरपणे, हा आमचा प्रश्न आहे. आम्ही पै करून गुन्हा कामं करून 2 पैसे जमा केले. मुलांना राहायला छप्पर व्हावं म्हणून मी जागा घेतली. कर्जबाजारी झाले आणि आता ती जागा आमच्या नावावर होत नाहीये. त्यासाठी आम्ही काय करणार? आम्हाला न्याय मिळत नाही. तिथे सगळीकडे आम्ही अर्ज सुद्धा दाखल केलेले आहे. तर आम्ही त्यासाठी आज माननीय पालकमंत्री अजितदादा पवार यांना भेटण्यासाठी मी इथं आत्मदहनाचा इशारा केलेला आहे. प्रवाशांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे मुंबई ते पुणे विमान सेवा एअर इंडिया कंपनीने सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. विमानाची वेळ गैरसोयीची असल्याने प्रवाशांच्या सेवेकडे पाठ फिरवल्याचं सूत्रांनी सांगितलंय. मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांमध्ये दिवसागणिक मोठ्या प्रमाणावर अन्य प्रकारची वाहतूक होत असते. त्यामुळे दोन्ही शहरांच्या हवाई मार्गे जोडण्यासाठी एअर इंडियाने गेल्या वर्षी मार्चमध्ये विमान सेवा सुरू केली होती. मात्र सेवेला फारसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर ती बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतलाय. आज पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर पोलीस पाटील भरतीतील गैरकारभाराची चौकशी करावी यासाठी परीक्षार्थी आणि पोलीस पाटलांनी आंदोलन करत उपोषण केलंय. 3 महिन्यानंतर पोलीस पाटलांचे मानधन देण्यात येण्यात आले असून त्यामुळे त्यांना संसाराचा गाडा चालविताना अडचणी येत आहेत. दरमहा मानधन देण्यात यावं अशी मागणी करत सोलापूरच्या करमाळा आणि म्हाडाच्या नागरिकांनी पुणे विभागीय कार्यालयाबाहेर आंदोलन केलंय. आमच्या करमाळा व म्हाडा तालुक्यात पोलीस पाटील भरती प्रक्रिया ही 2023 जाहीरनाम्यानुसार जाहीरनामा प्रसिद्ध झाला व त्यानुसार घेण्यात आली. त्या जाहीरनाम्यामध्ये व परीक्षेमध्ये प्रचंड असा गोंधळ झालेला आहे. ही सर्व परीक्षा ही मॅनेज होऊन व चुकीच्या पद्धतीने झालेली आहे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर त्या प्रश्नपत्रिकेमध्ये 6 प्रश्न हे पूर्णतः चुकीचे, त्याचे उत्तर शासनाला माहीत नाहीत. त्यामध्ये काही परीक्षार्थी उत्तीर्ण झालेले आहेत पण त्यांच्यावर 307 सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. नंतर आम्हाला माहिती अधिकारात आमच्या उत्तरपत्रिका मिळाल्या. आमच्या उत्तरपत्रिका व शासनाची आन्सर की या दोन्हींचा समतोल साधला असता दोन्हींचा गुणांचा मेळ कुठेही जमत नाही. उदाहरणार्थ आमचा उमेदवार ज्ञानेश्वर जाधव यांना त्यांच्या उत्तरपत्रिकेमध्ये 48 गुण पडतात पण शासनाने त्यांना तिथं 44 गुण दिलेले आहेत व आन्सर कीनुसार तर त्यांना 48 गुण पडतात. यावरून असं स्पष्ट दिसून येतंय
की हा सर्व कारभार हा सर्व मॅनेज होऊन सर्व पैशाच्या भ्रष्टाचारात झालेला आहे व यामध्ये काही राजकीय मंडळींचा दबाव देखील आहे. सोलापूरच्या जिल्ह्यातील अकलूजमधील तत्कालीन बॅकवर्ड क्लास कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या रस्त्यावरचे अतिक्रमण काढून मिळवण्यासाठी अनेक वेळा तक्रारी देऊन दुर्लक्ष झाल्याचं अकलूज येथील नागरिक आज पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर जाहीर उपोषणात बसले होते. जाणून घेऊयात नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत. 16/5/2013 माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे पहिल्यांदा आम्ही अर्ज दाखल केला की बाबा हे बऱ्याच दिवसाचा आमचा प्रश्न आहे. अतिक्रमण असं आहे की बाबा तिथं मयत काढायला जागा नाही किंवा कुठल्याही सुखसुविधा उपलब्ध नाहीत, रस्ते नाहीत, गटारी नाहीत. त्या संदर्भात आम्ही गेले 11 वर्ष झालं ह्या संदर्भात आम्ही प्रशासनाची पाठपुरावा करतोय, पण प्रशासन प्रत्येक वेळेस आम्हाला आश्वासन देते. आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो, कलेक्टर साहेबांनी शिवसाहेबांना अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी गोरे साहेब यांना आम्ही वारंवार भेटलो असता वारंवार ते प्रत्येक वेळेस उडवाउडीचे आम्हाला उत्तर देतात. तरी या प्रशासक मुख्याधिकारी साहेब यांना आपल्या स्तरावरून विभागीय आयुक्त यांच्या स्तरावरून योग्य ते कारवाई व्हावी आणि आमचा अतिक्रमणचा प्रश्न मार्गी लावावा. तसेच जो एवढ्या बऱ्याच दिवसाचा प्रश्न आहे तो तेथील लोकांना अकलूजमधील सिटी सर्वे नंबर 987/61 क्षेत्र आहे 3511.18 ते बी अतिक्रमण आहे. रस्ते आणि ओपन पेस ह्या संदर्भातलं अतिक्रमण आहे आणि त्या मागण्या मान्य नाही झाल्या मग पुढे काय? मागण्या जर मान्य नाही झाली तर आम्ही आझाद मैदानावर उपोषण करू. आरोग्य विभागाच्या सर्व संवर्गातील माजी सैनिकांच्या रिक्त जागा कन्वर्ट करून भरण्यात याव्या याकरिता राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विरोधात पुण्यातील सेंट्रल बिल्डिंग येथे धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा मूळ मुद्दा काय आहे तो जाणून घेतला न्यूज अनकटने. आम्ही आरोग्य विभागाचे आहोत स्टुडंट. आम्ही परीक्षा देऊन पास झालेलो आहोत. बोगस आमचं काही नाही आहे. फक्त एवढंच आहे की आमचे जे विद्यार्थी पास झालेत त्यांना माजी सैनिकांच्या जागा ज्या आहेत त्या कन्वर्ट करून हव्या आहेत. यासाठी आम्ही 9 ऑगस्टला पण आलो होतो, आत्ता 15 ऑगस्टला आलो आहोत. जो स्वातंत्र्याचा दिवस आहे त्या दिवशी पण आम्हाला या रस्त्यावर उतरायची वेळ आली आहे. हे फक्त कशामुळे तर हलगर्जीपणामुळे. आरोग्य विभागाने जर ज्या त्या वेळेला जागा कन्वर्ट करून दिल्या असत्या तर आम्हाला ही वेळ आली नसती. आणि आझाद मैदान मुंबई या ठिकाणी पण मोठ्या संख्येने आमचे विद्यार्थी तिथेही आंदोलन करत आहेत. आमची ही विद्यार्थी संघटना आहे त्याच्यामार्फत आम्ही आंदोलन करत आहोत. आमची एकच मागणी आहे की ज्या माजी सैनिकांच्या जागा आहेत त्या कन्वर्ट करा आणि ह्या आम्ही इलिगली करत नाही आहे. त्याच्यासाठी GR काढलेला आहे. त्या GRमध्ये असं सांगण्यात आलं आहे की तुम्ही जर माजी सैनिक उपलब्ध नसतील तर रीतसर तुम्ही बाकीचे जे प्रवर्ग आहेत त्याच्यामधले मेरिटनुसार तुम्ही भरती करा. तर हे त्यांच्याकडून होत नाहीये म्हणून आम्हाला ह्या रस्त्यावर उतरायची वेळ आली आणि आम्हाला फक्त त्यांच्याकडून माजी सैनिकांच्या जागा कन्वर्ट करून पाहिजे आहेत. कारण याच्या आरोग्य विभाग असा असतो की तिथे कोणी बोगस जाऊन उपयोग नाहीये. जीवन मरणाचा प्रश्न असतो. जर तुम्ही न शिकलेले इनक्वालिफाईडचे जे लोक असतात त्यांना तुम्ही तिथे त्या ठिकाणी जर रुजू केलं तर रुग्णांचा बळी जाण्यासाठी काही वेळ लागणार नाहीये. त्यासाठी तुम्ही परीक्षा घेता. त्या परीक्षेमध्ये जर पात्र आहेत त्यांनाच जर तुम्ही घेत नसाल तर तुम्ही मग ॲडव्हर्टाइजमेंट पण काढू नका. बरोबर. त्याच्यामध्ये तुम्ही असं मेन्शन पण करू नका की या जागा या माजी सैनिकांच्या कन्वर्ट केल्या जातील. कन्वर्ट करण्याची जी गोष्ट आहे ती जर तुमच्याकडून होत नसेल तर आम्हाला हे प्रत्येक वेळेला असं रस्त्यावर येण्यासाठी तुम्ही भाग पाडत आहात. आम्ही निवेदन दिलेले आहेत. आम्ही परमिशन पण घेतलेली 9 तारखेची ह्या 15 ऑगस्टची पण आणि त्यानुसारच आम्ही संविधानाच्या मार्गानेच आम्ही आंदोलन करत आहोत. आणि यासाठी मला वाटतं की आरोग्य विभागाने पण आम्हाला तेवढा प्रतिसाद द्यावा. कारण हा जसा आमचा प्रश्न आहे तसा तुमचाही आहे. तुम्हालाही चांगलेच पाहिजे आहेत कर्मचारी ज्यासाठी तुमची आरोग्य व्यवस्था ही चांगली होऊ शकते. आपले जे देशातले नागरिक आहेत तेही बळी पडणार नाहीत आणि आमचाही उदरनिर्वाह चालू शकतो. पवित्र शिक्षण प्रणाली योजनेअंतर्गत 25 फेब्रुवारीला शिक्षकांची लिस्ट जारी झाली असून त्याला 6 महिने झाले तरी 800 शिक्षकांच्या नियुक्त्या झाल्या नसल्याने भावी शिक्षकांना आज स्वातंत्र्य दिनानिमित्त रस्त्यावर बसून आंदोलन करावं लागतंय अशी खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
सरकारच्या गलथान कारभारामुळे भावी पिढ्याच्या शिक्षकांना आंदोलन करावं लागत असलं तर या देशाचं काही खरं नाही, असा टोला देखील पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आंदोलनाला बसलेल्या शिक्षकांनी सरकारला लगावलाय. पवित्र शिक्षण पवित्र जी काही साधारणतः प्रणाली राबवली जाते त्याच्या अंतर्गत 25 फेब्रुवारीला आमची लिस्ट लागली आणि 25 फेब्रुवारीनंतर आज जवळजवळ 6 महिने झालेत. या 6 महिन्यांपासून आमच्या 801 शिक्षकांना नियुक्त्या तर दूरच राहिल्या, साधं DV देखील झालं नाही. म्हणजे शासनाचा गलथान कारभार वारंवार समोर येतोय. 15 ऑगस्टच्या धर्तीवर जर आमच्यासारख्या भावी पिढीला शिकवणाऱ्या शिक्षकांना असं रस्त्यावर बसावं लागत असेल तर या देशाची भूमिका काय आहे किंवा या मंत्र्यांची भूमिका काय आहे किंवा शासनाची भूमिका काय आहे ही सगळ्यांच्या समोर या माध्यमातून आज येते. आमची मागणी एकच आहे की 6 महिन्यांपासून जर आम्हाला नियुक्ती दिली जात नाहीये तर या नियुक्ती उभारण्या अगोदर किंवा नियुक्ती देण्या अगोदर आम्हाला जी काही रयत शिक्षण संस्था तुम्ही दिलेली आहे तर त्याच्याविषयी तुम्ही योग्य पद्धतीने अभ्यास करायला हवा होता. कोर्टाचं कारण देऊन आज आम्हाला डावललं जातंय. तर माझी शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला नियुक्ती द्यावी, अन्यथा आम्ही आत्ता फक्त बेमुदत धरणे उपोषण करत आहोत. पुढे जर आम्हाला योग्य वेळेला योग्य न्याय मिळाला नाही तर आम्ही अमरण उपोषणाचा पर्याय अवलंबणार आहोत. कारण आज 6 महिन्यांपासून आम्ही जॉब सोडून वाऱ्यासारखे फिरतोय. कधी शिक्षण आयुक्ताच्या दारात आहोत, कधी मंत्र्यांच्या दारामध्ये आहोत, तर कधी अक्षरशः ज्या ठिकाणी उपलब्ध जो कोणी मिळेल त्याच्या आशेवर जगत आहोत. किती दिवस हे असं चालणार? या स्वातंत्र्य दिनाला माझी परत एकदा सर्वांना विनंती आहे की लवकरात लवकर पवित्र अंतर्गत रयतमध्ये जे 801 शिक्षक निवड झालेले आहेत त्यांचा विचार व्हावा, अन्यथा आम्ही सगळेजण मार्ग मी सांगणार नाही, परंतु काहीतरी वेगळं घडण्या अगोदर शासनाने पाऊल उचलावं एवढंच मी विनंती करतो. मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, आश्वासन नको, आश्वासन नको, एकच ध्यास, एकच ध्यास, आश्वासन नको, नियुक्ती द्या, नियुक्ती द्या. पावसाने उघडीप दिल्यामुळे सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल चौकातील उड्डाण पूलवर डांबराचा शेवटचा थर मारलाय. त्यामुळे या उड्डाण पुलाचं काम पूर्ण झालंय. तरीही उद्घाटन होत नसल्यामुळे टीकेची झोड उठत होती. अखेर या उड्डाण पुलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला. आज सकाळी 7 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा झाला. या उड्डाण पुलामुळे सिंहगड रस्त्यावरील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची शक्यता आहे. वेळ झालीये पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची. तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट.